नमस्कार. या पाचव्या प्रश्नामध्ये सीता आणि गीता ह्या दोन पार्टनर ज्या दिलेल्या आहेत त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 4:1 आणि बॅलन्स शीट दिली आहे 31 मार्च 2020. याच तारखेला या दोघींनी संस्था विसर्जित करायचं ठरवलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फॉर रिअलायझेशन अकाउंट 20 ओळींचा डबल कॉलम, नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 7 ते 8 ओळींचा डबल कॉलम, त्याच्यामध्ये नावं लिहायची आहेत कॉलममध्ये सीता आणि गीता, आणि कॅश अकाउंट 6 ते 7 ओळींचा सिंगल कॉलम. सुरुवातीला लायबिलिटी साईडला जे दोन पार्टनरचे सीता आणि गीता यांचे कॅपिटल दिलेले आहेत ते आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 90,000 आणि 40,000. या प्रॉब्लेममध्ये लायबिलिटी साईडला दोनच आउटसाइडर लायबिलिटी आहेत, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोन. तर आउटसाइडर लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिट असतात, ट्रान्सफर केल्यावर या दोन्ही आउटसाइडर लायबिलिटी डेबिट आणि रिअलायझेशन क्रेडिट म्हणून एंट्री झाली आउटसाइडर लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आउटसाइडर लायबिलिटीज यादी केली आहे आपण. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोन यांची दोघांची टोटल अमाऊंट बाहेर 50,000. पुढे ॲसेट साईडला बघा, ॲसेट ट्रान्सफर करायचे आहेत आपल्याला. फर्निचर, प्लांट, ट्रेडमार्क आणि सन्ड्री डेटरची आतली अमाऊंट ट्रान्सफर करायची असते, आणि स्टॉक. ॲसेटचे बॅलन्स डेबिट असतात, ट्रान्सफर केल्यावर या सगळ्या ॲसेट क्रेडिट आणि रिअलायझेशन अकाउंट डेबिट म्हणून एंट्री झाली रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स. म्हणून रिअलायझेशनच्या डेबिट साईडला टू सन्ड्री ॲसेट्स, त्याच्यामध्ये फर्निचर, प्लांट, ट्रेडमार्क्स आणि डेटरची आतली अमाऊंट घेतली आहे आपण 48,000, आणि स्टॉक या 5 ॲसेटची बेरीज आली आहे बाहेरच्या कॉलममध्ये 1,65,000. आणि डेटरवरची RDD विरुद्ध साईडला ट्रान्सफर करायची असते, त्याची एंट्री झाली RDD अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD डायरेक्ट बाहेरच्या कॉलममध्ये 3,000. पुढे दिले कॅश इन हँड. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000. पुढे ॲसेटला शेवटी दिला आहे ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स 8,000. ज्या अर्थी ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स हा ॲसेटला दिलेला आहे त्या अर्थी ह्या सस्पेन्स अकाउंटचं बॅलन्स डेबिट आहे, आणि हे बॅलन्स आपल्याला कॅपिटल अकाउंटवर ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजेच दोन पार्टनरच्या डेबिटला विभागून दाखवायचं आहे. टोटल अमाऊंट दिली आहे 8,000 आणि पार्टनरचा आपला रेशो आहे 4:1. म्हणून 8,000 भागिले 5 केल्यावर भागाकार आला आहे 1,600. 1,600 गुणिले 4 6,400 आणि 1,600 गुणिले 1 1,600. त्याची एंट्री झाली आहे सीताच कॅपिटल अकाउंट डेबिट, गीताच कॅपिटल अकाउंट डेबिट टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स सीताच्या कॉलममध्ये 6,400, गीताच्या कॉलममध्ये 1,600. त्यानंतर पहिली ॲडजस्टमेंट बघा, प्लांट आणि स्टॉक टेकन ओव्हर बाय सीता ॲट ₹78,000 अँड 22,000 रिस्पेक्टिवली. प्लांट आणि स्टॉक या दोन्ही ॲसेट सीता या पार्टनरनी घेतलेले आहेत. पार्टनरने ॲसेट घेतल्यावर तो पार्टनर पर्सनल अकाउंटच्या रूलनुसार डेबिट द रिसिव्हर म्हणून एंट्री झाली सीताच कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. या दोन अमाऊंटची बेरीज आहे 78,000 आणि 22,000 यांची बेरीज झाली 1,00,000. म्हणून सीताच कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन सीताच्या कॉलममध्ये 1,00,000
आणि रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सीताज कॅपिटल आतमध्ये अमाऊंट ठेवले आहेत. प्लांट 78,000, स्टॉक 22,000 आणि टोटल अमाऊंट बाहेरच्या कॉलमला 1,00,000. पुढे सेकंड नंबर ॲडजस्टमेंट. डेटर्स रिअलाइजचा अर्थ वसूल झाले. डेटरकडून बुक व्हॅल्यूच्या 90% रक्कम वसूल झाली आहे. डेटर्स आपले आहेत 48,000, त्यापैकी 90% रक्कम वसूल झाली आहे म्हणून 48,000च्या 90% होतात 43,200. त्याच्यानंतर ट्रेडमार्कची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 5,000 आणि गुडविलची व्हॅल्यू मिळाली आहे 27,000. या तिन्ही अमाऊंटची बेरीज झाली आहे 75,200. ॲसेट रिलाइज झाल्यावर आपल्याकडे कॅश येते म्हणून एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन 75,200 आणि रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश आणि कोणकोणत्या ॲसेटचे किती किती रुपये मिळाले त्याची आपण यादी केली आहे आणि तीन अमाऊंटची बेरीज बाहेरच्या कॉलमला ठेवली आहे 75,200. नंबर 3 बघा. अनरेकॉर्डेड ॲसेट एस्टिमेटेड ₹4,500 वॉज सोल्ड फॉर ₹1,500. अनरेकॉर्डेड ॲसेट याचा अर्थ ही ॲसेट दिलेल्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिलेली नसणे आणि तरीसुद्धा अशा ॲसेटची अंदाजे व्हॅल्यू होती 4,500 आणि अशी ॲसेट विक्री करून आपल्याला प्रत्यक्षात मिळाली आहेत 1,500. त्याची सुद्धा एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट टू रिलायझेशन. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन 1,500 आणि रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट 1,500 कंसात लिहिला आहे अनरेकॉर्डेड ॲसेट्स रिअलाइज. पुढे नंबर 4. ₹1,000 डिस्काउंट वेअर अलाउड बाय क्रेडिटर्स व्हाईल पेइंग देअर क्लेम. क्रेडिटर्स ही आउटसाइडर लायबिलिटी. जेव्हा आपण क्रेडिटरना पैसे द्यायला गेलो तेव्हा 1,000चा डिस्काउंट आपल्याला क्रेडिटरनी अलाउड केला. याचा अर्थ 35,000च्या ऐवजी आपले 1,000 वाचल्यामुळे 34,000चंच पेमेंट आपल्याला करावं लागलं. लायबिलिटीचं पेमेंट केल्यावर खर्च येतो म्हणून एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश कंसात दिले क्रेडिटर्स पेड ऑफ 34,000 आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन 34,000. त्याच्यानंतर 5वी ॲडजस्टमेंट. रिअलायझेशन एक्सपेन्सेस ₹3,500. सेम एंट्री होणार आहे कारण खर्च आहे तो. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश म्हणून रिअलायझेशनच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट कंसात दिले रिअलायझेशन एक्सपेन्सेस 3,500 आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट 3,500. इकडे सर्व ॲडजस्टमेंट संपल्या असल्या तरी आपली अजून एक आउटसाइडर लायबिलिटी जी आहे बँक लोन ती पेड केल्याचा कुठेही उल्लेख नाही आहे तरीसुद्धा आपल्याला ती पेड करावी लागते कारण आपल्याला संस्था बंद करायची असते. मग बँक लोनचं पेमेंट केल्यावर एंट्री होणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश 15,000 आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट 15,000. आता रिअलायझेशन अकाउंटवरचं बॅलन्सिंग करायचं आहे. या प्रॉब्लेममध्ये सुद्धा क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे 2,29,700. तीच आपण डेबिटला लिहिली आहे आणि त्यातून डेबिट साईडच्या 4 अमाऊंटची बेरीज वजा केल्यानंतर फरक आला आहे 12,200. क्रेडिट साईडची बेरीज जास्त डेबिटला फरक याचा अर्थ प्रॉफिट. हा प्रॉफिट आपल्याला 2 पार्टनरना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटायचा आहे. म्हणून
वरती लिहिलं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात प्रॉफिट 12,200 ला प्रॉफिट शेअरिंग रेशो आपला 4:1 असल्यामुळे 4 आणि 1 5 नी भागल्यानंतर भागाकार आला आहे 2,440 आणि 2,440 ला 4 नी गुणल्यानंतर पहिल्या पार्टनरला प्रॉफिटचा शेअर ठेवला आहे 9,760 आणि गीताला ठेवले आहे 2,440 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट सीताच्या कॉलममध्ये 9,760 गीताच्या कॉलममध्ये 2,440. आता आपल्याला पार्टनरचं सेटलमेंट करायचं आहे. या प्रॉब्लेममध्ये सीता नावाची जी पार्टनर आहे तिची डेबिट साईडची बेरीज जास्त आहे म्हणून 1,06,400 दोन्ही साईडला लिहिले आहेत आणि सीताच्या क्रेडिट कॉलममध्ये फरक आला आहे 6,640 तिकडे लिहिलं आहे आपल्याला बाय कॅश. मग बाय कॅश म्हणजे कॅश अकाउंट डेबिट म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू सीताज कॅपिटल अकाउंट 6,640 आणि गीता नावाची जी पार्टनर आहे तिची मात्र क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे 42,440 तीच डेबिटला ठेवली आहे आणि तिच्या डेबिटला फरक आला आहे 40,840 त्याला दिले टू कॅश. मग टू कॅश याचा अर्थ कॅश अकाउंट क्रेडिट म्हणून कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गीताज कॅपिटल अकाउंट 40,840 आणि कॅश अकाउंटची दोन्ही साईडची बेरीज ऑटोमॅटिक आली आहे 93,340.